नमस्कार, पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पासवर्ड जाणून घेणार आहोत ते मधुमेहापासून कसं मुक्त राहता येईल आणि आपलं शरीर हे कसं फिट अँड फाईन ठेवता येऊ शकते ह्याबद्दल। कारण आपलं शरीर हे फिट असेल तर आपण आपल्या करिअरमध्ये जीवनामध्ये यशाचं हमखास शिखर गाठू शकतो। आज प्रत्येक घरटी एकतरी डायबिटीसचा पेशंट पाहायला मिळतो, मात्र आपलं स्वास्थ्य निरोगी राहणं हेच आपलं खरं यश आहे। आणि हे यश नेमकं कसं मिळवायचं ह्याबद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांच्याकडून। तेव्हा चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांची थोडक्यात ओळख करून देण्यापूर्वी मी डॉक्टर प्रमोद यांचं वैशिष्ट्य सांगणार आहे। कारण डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी हजारो मधुमेहींना इन्सुलिन आणि डायबिटीसच्या औषधांपासून मुक्ती मिळवण्यात यश प्राप्त करून दिले आणि कुठलंही औषध न देता अगदी नैसर्गिक मार्गाने त्यांनी सिद्ध करून दाखवले। मधुमेहींनी सकारात्मकता ठेवून आहार आणि व्यायामामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने बदल केले तर दैनंदिन तणाव घालवण्यासाठी मदत करणारी काही खास ध्यान आणि उपाय केल्यास या आजारापासून मुक्ती नक्की मिळू शकते। महाराष्ट्रासह दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, जमशेदपूर, कलकत्ता मध्ये डॉक्टर त्रिपाठी यांची ख्याती पसरली आहे। इतकंच नाही तर अमेरिका, युरोप, आखाती देश, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील अनेक पेशंट्सनी त्यांचा सल्लाही घेतलाय आणि हजारो रुग्णांना त्याचा फायदाही झालाय। या व्यतिरिक्त 10 देशांमध्ये 150 मोठ्या कंपन्या आणि 50,000 लोकांसाठी त्यांनी नैसर्गिक स्वास्थ्याच्या कार्यशाळा देखील घेतल्यात। डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सध्या देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक आणि मधुमेह मुक्तीचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जातात। चला तर मधुमेहापासून मुक्त राहण्याचा पासवर्ड आज आपण डॉक्टर त्रिपाठी यांच्याकडूनच जाणून घेऊया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच हजारो पेशंट्सला इन्सुलिन पासून मुक्त केले, मधुमेहापासून मुक्त केले। हे कसं काय शक्य झालं आणि कसं यश मिळालेलं आहे तुम्हाला? ह्याची सुरुवात होते संकल्पापासून आणि पासवर्ड जो आहे सगळ्यांना मी सांगू इच्छितो, जे कोणी प्रोग्राम बघतायत तो लपलेला आहे, दडलेला आहे ह्या एका शब्दामध्ये आणि तो शब्द आहे संकल्प। आता ह्याचा खुलासा करणं म्हटलं तर कोणाला सपोज 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष डायबिटीज आहे, बरोबर, आणि माणूस शेवटी जो अनुभवात त्याला येत आहे, रोज औषध घेणं, क्लिनिकमध्ये जाऊन बसणं आणि अजून पेशंट्स बघणं आणि ते पण 5, 10, 20 वर्षांपासून गोळ्या घेत राहणं, बरोबर, त्याच्याने कुठं ना कुठं अंतर्मनाच्या स्तरावरती आपाप हा संकल्प बनून जातो की आता हे आयुष्यभर राहणार आहे। खरंय। आणि जोपर्यंत आपण त्याला तडा देत नाही त्या अंतर्मनाच्या नकळत झालेल्या संकल्पाला तोपर्यंत मुक्ती लवकर होऊ शकत नाही। बरोबर। आणि आम्ही तर मोठे मोठे संकल्प सोडलेले आहेत। म्हणजे 3 वर्ष आधी संकल्प सोडले होते की 2013 मध्ये 100 लोक मुक्त व्हावी, 2014 मध्ये 1000 मुक्त व्हावी, 2015 मध्ये 10,000 मुक्त व्हावी। बरोबर। तर आम्ही बघतोय की जे दृढ संकल्प बनलेले आहेत, फक्त माझ्यामध्ये नाही पण पूर्ण ऑर्गनायझेशन मध्ये, पूर्ण संस्थेमध्ये आमचे जे 100 मेंटॉर्स आहेत, मार्गदर्शक आहेत त्यांच्यामध्ये, म्हणून जो कोणी नवीन येऊन जोडतो तो विचार करायला लागतोय तर काय बाबा खरंच फ्रीडम फ्रॉम डायबिटीज आधी ऐकून वाटतं काहीतरी चुकीचं वाटतंय किंवा विश्वास बसत नाही वगैरे वगैरे, ऐकत नाही किंवा कुठेतरी मॅजिक आहे का असंही वाटतं अनेकांना। कारण की हा प्रोग्राम आपण मागेही केला होता हितगुजमध्ये, तेव्हा अनेक लोकांचे मला फोन आले की हे कसं काय शक्य आहे आणि मला नंबर दे डॉक्टरांचा, म्हणजे हे यश कसं मिळू शकतं। कारण की हे यश आहे, आज डायबिटीस पासून मुक्त होण्याचा प्रत्येकाने जर संकल्प केला तर नक्कीच तो मुक्त होऊ शकतो। डॉक्टर, अर्थातच तुमचं हे यश आज आपण बघितलं की सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा तुमच्याकडे पेशंट्स होते तर जवळपास 225 होते, त्याच्यानंतर 2013 मध्ये, त्याच्यानंतर आले 2014 मध्ये 3600 पेशंट्स आणि आता जो आकडा आहे जवळपास 13,000च्या वरती आकडा गेलेला आहे आणि ते डायबिटीज पासून मुक्त झालेले आहेत। 13,000 मुक्त नाही झालेत पण 13,000 जोडले गेले, जवळजवळ 1,500 मुक्त झालेले आहेत, त्यातले 500 पेक्षा जास्त ते सुद्धा विदाऊट औषध। ऍब्सोल्युटली, अगदी 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 खरंच, म्हणजे खरंच त्यांनी जो संकल्प केला किंवा त्यांनी जे एक ध्येय गाठलं आता ते फार महत्वाचं आहे। अर्थातच आपण ह्याच्याबद्दल बोलूया, पण तुम्ही संकल्प नेमकी व्याख्या कशी कराल संकल्पाची? हो, हे पण एक खूप महत्वाचं आहे, कारण काही संकल्पाला समजण्यासाठी वेगळे वेगळे मापदंड असू शकतात। कोणी म्हणेल इच्छाशक्ती आहे, कोणी म्हणेल ध्येय आहे, कोणी मनात विचार आणला की एक ठीक आहे वैचारिक स्तरावरचा एक
सोडलेला विचार आहे, पण तेवढं सोपं आणि सहज नाहीये. जे मी समजलेलो आहो आता या काही वर्षांमध्ये ह्याच्यावरती काम करून, तर असं नजरेस येतंय, असं अनुभवात येतंय की संकल्प हे एका प्रकारचं प्रकंपन आहे. बरं. कुठल्या पुस्तकातलं नाहीये कारण का अनुभवातलं आहे. बरोबर. संकल्प हे एका प्रकारचं प्रकंपन आहे जो तो व्यक्ती जवळपास कायम म्हणजे 24 तास म्हणा, 7 दिवस म्हणा, ते कळत न कळत सोडत असतो. बरं. शरीरातून, मनातून, अंतर्मनातल्या खोलवर जागेतून. परत एकदा रिपीट करतो कारण का थोडंसं जड आहे. बरोबर. संकल्प हा एक प्रकंपन आहे जो तो व्यक्ती कळत न कळत खोलवरून जवळजवळ कंटिन्युअसली कायमच सोडत असतो. बरोबर आहे. आता जसं आपण सुरुवातीला बोलत होतो की येतात काही काही लोक, ते म्हणतात मला 25 वर्ष डायबिटीज आहे, मला 30 वर्ष डायबिटीज आहे, काय करून दाखवतो तुम्ही? म्हटलं मी काही करून दाखवू नाही शकत. निसर्ग ते तुम्हीच करायचंय. निसर्गाचे नियम, तुझा संकल्प नीट व्हायचा असेल, चालायला लाग, 1 आठवड्यामध्ये रिझल्ट आहे. बरोबर आहे. नसेल चालायचं, जुने जे अनुभव आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरा भाग जो महत्वाचा, तो संकल्प समजण्यासाठी की ते प्रकंपन कुठून सुटतात. ते प्रकंपन सुटतायत पूर्वानुभवामध्ये. माणूस शेवटी काय करतो, त्याचं एक शरीर आहे, त्याचं एक मन आहे, त्याची एक ऊर्जा शक्ती आहे, आणि जो काय तो अनुभवतो आहे त्याला खरं मानत जातोय, आणि त्याच्यावरनं कळत न कळत काय त्याला म्हणतात गाठा बांधतोय किंवा संकल्प बनवतोय. 25 वर्ष झालेली आहेत, डायबिटीज मुक्त झालेलं नाहीये. नॅचरल आहे, नैसर्गिक आहे की त्यांनी तेच प्रकंपन सोडावं की ह्याच्यातून मुक्ती होऊ शकणार नाही. आता गंमत कधी होते? गंमत तेव्हा होते जेव्हा तो फ्रीडम फ्रॉम डायबिटीजच्या प्रोग्राम मध्ये येतो, आणि बऱ्याचदा लोकांना माहिती आहे की हे प्रोग्राम होत आहेत, पण ते जुने संकल्प जे आहेत ते तोडायचे नसतात, ते तुटत नाही कारण का पूर्वानुभव वेगळा असतो. बरोबर आहे. तर एक मित्र सांगतो जा रे बाबा फायदा होईल, मला नाही वाटत. दुसरा येऊन सांगतो, मग एकदम जवळचं नातेवाईक सांगतो अरे माझं औषध बंद झालंय, मग येऊन बसतो तो खरं. बसतो, बघतो एखादा माणूस, आता लेटेस्ट 29व्या बॅच मध्ये धनंजय महागावकर, 19 वर्ष, बापरे, इन्शुलिन घेणारा माणूस. बापरे. ओके, 10 आणि 2 12 दिवसात इन्शुलिन बंद. ग्रेट. आता जेव्हा तो हा अनुभव बघतो आणि बघतो की स्टेजवरती एक धनंजय महागावकर नाहीये, त्यासारखे अजून एक 70 लोक आहेत, बरोबर आहे, तेव्हा तो एक अनुभव होतो त्याला. आणि जेव्हा तो अनुभव व्हायला लागतो तेव्हा अंतर्मनाच्या स्तरावरती प्रकंपना बदलायला लागतात की तो करू शकतो तर मे बी मी पण करू शकतो. बरोबर. म्हणूनच आपण थोडंसं फिरायला जातो, वेगळ्या जागा बघायला जातो, वेगळ्या देशात जायला बघायला जातो, कारण की आपल्याला थोडेसे वेगळे अनुभव हवे असतात. आणि जेव्हा वेगळे अनुभव येतात तेव्हाच माणसाचं अंतर्मनाच्या स्तरावरती प्रकंपन बदलायला लागतात. नाहीतर तेच औषधं तुमची रोजची, तेच डाएट दिवसभराचं, तेच वॉकिंग, तेच डॉक्टर्स आणि तेच हॉस्पिटल, आणि तीच संकल्प, आणि तेच यश किंवा अपयश जे काय येत आहे ते मिळत राहणार आहे. म्हणून आणि मला असं वाटतं की ते स्टेजवरचे जे लोकांचे अनुभव आहेत, ते जे बाकीचे बसलेले असतात ज्यांना डायबिटीज आहे अनेक वर्षांपासून, आणि ते जेव्हा अनुभव ते शेअर करतात आणि कुठेतरी ती पॉझिटिव्ह एनर्जी ह्यांच्यामध्ये देखील येते. म्हणजे एक पॉझिटिव्हिटी खरं तर येणं फार आवश्यक असतं, कारण की आपण डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये गेल्यावरती अरे मी गेले अनेक दिवस घेतोय इन्सुलिन, 3 वेळा घेतोय दिवसभरात, आणि मग हे सारखं सारखं ऐकून अरे त्यांना पण आहे, मला आहे तर मग काय, ती एक आपण काय माइंडमध्ये आपल्या सेट होऊन जातं. आणि अर्थातच अशा कार्यशाळेमध्ये किंवा अशा प्रोग्रामला गेल्यावरती आपला माइंड चेंज होतो, तो फार महत्वाचा आहे. आणि इथूनच खरं तर संकल्पाला सुरुवात होते. आणि नॉर्मली आपण संकल्प केव्हा करतो, अरे आता नवीन वर्ष सुरू होणार आहे तर मग आता मला संकल्प करायचा, पण खरं तर संकल्प त्या क्षणी करणं आवश्यक असतं. ह्याबद्दल काय सांगाल डॉक्टर? हे सर्वात महत्वाचं आहे. जे वर्षाच्या एंडला किंवा वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या गोष्टी आहेत त्याच ते संकल्प नाहीयेत. कारण का त्याच्यामध्ये ते ताकद पण नाहीये, त्याच्यामध्ये तो अनुभव पण नाहीये, त्याच्यामध्ये त्या प्रकारची ऊर्जा शक्ती आणि भावना पण नाहीये.
ठीक आहे, आता वैश्विक स्तरावरती सगळेजण संकल्प करतात की आता मी पुढच्या वर्षी 10 किलो वजन कमी करणार, हो मी आता सकाळी लवकर उठणार. आणि सगळ्यांना अनुभव आहे की असे संकल्प हार्डली एक आठवडा 9 दिवस असतात. खरंय, अगदी खूप लवकर ते पाघळतात, खूप बरोबर आहे. लवकर पाघळतात. म्हणून ह्या अनुभवामध्ये पण आम्ही बघतोय की एकदा कार्यशाळेत आलं, बुस्टिंग मिळालं, अरे ह्यानी केलं त्यांनी केलं, मेंटॉर जेवढे उभे आहेत त्यांचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल आहे वगैरे वगैरे वगैरे. मग घरी गेला आणि मोजायला लागलं आणि चौथ्या दिवशी साखर आली 250 आलं की माझी 250, माझं नीट नाही होणार. खरंय, की लगेच ते उलटे संकल्प सुरू होतात. म्हणून हे संकल्पाचं हे जे आहे हे डायनामिक आहे, म्हणजे हे परमनंट नाहीये एकदा केला आणि संपला. बरोबर. हे प्रत्येक अनुभवातून तुमच्या मनाच्या स्तरावरती आणि भावनेच्या स्तरावरती तुम्हाला वरती आणि खालती नेणार आहे. आणि तेव्हाच हा संकल्प किती खोलवर रुतलेला आहे, दडलेला आहे, हा प्रकंपन तुमच्या किती खोलवर शरीरातून मनातून येत आहे ह्याची टेस्ट लागते. कारण का उतार चढाव येणारच. बरोबर आहे. 20 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष डायबिटीज असल्यावरती उतार चढाव येणारच. साखर वाढली की रडण्याचे पण संकल्प असतात, भांडण करायचे पण संकल्प असतात, नवरा बायको मध्ये पण तंटेचे संकल्प असतात. कळत न कळत स्वभावात टेन्शन घेण्याचे म्हणा, निगेटिव्ह होण्याचे म्हणा, वेगवेगळे संकल्प घेऊन आपण चालतोय, फिरतोय आणि आपल्याला जाणीव नाहीये की ते संकल्प आहेत. खरंय. पण जी काय प्रकंपन तुमच्या शरीरातून, तुमच्या मनातून, तुमच्या अंतर्मनातून जवळजवळ सारखी सुटतीये तुमच्या कळत न कळत, ते संकल्प आहे. ते नीट समजून घेणं आणि त्याच्यावरती खोलवर काम करणं तरच यश. हे नुसतं डायबिटीसचं नाहीये. बरोबर आहे, नुसतं डायबिटीसचं नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये स्टुडंट जे काही करत असाल काही असो, बरोबर, प्रकंपन काय सोडतोयस ते फार इम्पॉर्टंट आहे. नक्कीच त्या वेव्स पॉझिटिव्ह असणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थोडक्यात स्वतःमध्ये बदल घडवणं हाच खरं तर हा पासवर्ड तुम्ही आता ह्या निमित्ताने देत आहात असं मला वाटतंय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशीच चर्चा चालू ठेवूया. तेव्हा पासवर्ड यशाचा मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय फ्रीडम फ्रॉम डायबिटीज ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर प्रमोद, अर्थातच तुम्ही आता सांगितलं की पासवर्ड म्हणजे आपल्या सवयींमध्ये बदल करणं. आपण एक संकल्प आपण प्रत्येक वेळेस आखतच असतो, मात्र तो संकल्प परिपूर्णपणे नेणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि डायबिटीजच्या पेशंट्सच्या मध्ये काय किंवा इतरही काही पेशंट्सच्या मध्ये काय की जर आपण ठरवलं की मला ह्याच्यातून मुक्त व्हायचे, निरोगी आयुष्य जगायचे आणि हाच खरं यशाचा पासवर्ड आहे माझ्या आयुष्याचा, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काही अशी काही उदाहरणं आहेत का किंवा काही आपण लॅपटॉपवरती काही बघू शकतो? हा, कसं असं संकल्प सुटला ना की ऊर्जा जरा मोकळी होते. आणि आमचं जे ब्रीद वाक्य आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचं, ते ब्रीद वाक्य असं आहे की संकल्पा मागे ऊर्जा पळते. बरं. आणि आम्ही सगळ्या पेशंट्सना ऊर्जा रूपी आपलं जे शरीर आहे त्याचा अनुभव देतो. इनफॅक्ट आमचं फ्रीडम विजडम म्हणून एक प्रकार आहे. बरं, काय हा प्रकार? त्याच्यामध्ये लिखित आहे की माझी मुक्ती ऊर्जा स्तरावरती ऑलरेडी अस्तित्वात आहे. ओके, माझी मुक्ती ऊर्जेच्या स्तरावरती ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि ती आहे म्हणूनच मी कुठं ना कुठं फ्रीडम फ्रॉम डायबिटीजशी जोडला गेलो. बरं. आणि असं होतं, आम्ही बघतो जेव्हा आपली इच्छा असते, सगळ्यांना अनुभव आला असेल, तुमची इच्छा आहे काहीतरी, तर ऑटोमॅटिकली कोणतरी मित्र येऊन त्याच्याबद्दल बोलायला लागतं किंवा टीव्ही वरती ते दिसायला लागतं किंवा तुम्ही पुस्तक घ्यायला गेले आणि तेच पुस्तक तुमच्या डोळ्यात लगेच निदर्शनास यायला लागतं. म्हणून संकल्पा मागे ऊर्जा पळते, आपोआप पळते. आणि आम्ही युजली एक मोठे प्रयोग करत असतो मोठ्या स्तरावरती, त्यांना ऊर्जेचा अनुभव देतो. एक छोटासा अनुभव जे कोण बघतात त्यांच्यासाठी की दोन्ही हात जोडूया. मॅडम तुम्ही पण जोडूया, तुम्ही मागच्या स्मूदी प्यायली होती आणि ती छान होती. तर हे पण छान अनुभव. सगळेजण हात जरा जोरात रगडूया, पटापटा पटापटा, अजून फास्ट, अजून जोरात, अजून फास्ट, थोडंसं हसत. काय काय जण खूप सिरियस दिसत आहेत आणि थोडीशी टाळी मारू आणि थोडेसे हात लवकर नाही, एकदम हळूहळू, एकदम हळूहळू आणत आणत त्यांना 2 ते 3 इंच थोडंसं लांब ठेव. बरं.
हा, आणि इथं ठेवल्यानंतर थोडस परत एकदा लांब, हो, काहीतरी कंपन जाणवतात. हा, परत लांब, परत जवळ, आणि थोडस गोलाकार लाईट. हो, फील होतंय. हो. आता ही जी प्रकंपन आहे ही फक्त हाताच्या पुढच्या भागात नसून मागच्या भागात, वरच्या भागात, डोक्याच्या वरती, पायांच्या खालती, शरीराच्या आत, शरीराच्या बाहेर सगळीकडे आहेत. बरोबर. ओके, आवडलं? येस. आपण जॉईन करून टाकू म्हणून ही हा हा हा. खूपच छान. खूपच छान. हा एक छोटासा अनुभव सगळ्यांना, आणि ह्याचं आपण सायंटिफिकली चित्रीकरण पण करू शकतो. एक चित्र दाखवलेलं आहे की अंगठ्याच्या भोवतीचं ऊर्जेचा फोटोग्राफ थ्रू किर्लियन कॅमेरा. वा. आणि जेव्हा पॉझिटिव्ह असतो माणूस तेव्हा असे पण चित्र आहेत जिकडे त्याची ऊर्जा चांगली व्यवस्थित पसरलेली असते, आणि जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा त्याची ऊर्जा आकुंचन पावते. बरं. म्हणून संकल्पामागे ऊर्जा पळते हे तर सत्य आहेतच, सायंटिफिक सत्य आहे. ह्याच्यामध्ये पुढचा भाग म्हणजे तुमच्या ऊर्जेच्या हिशोबाने तुम्ही त्या प्रकारचे मित्र, मैत्रिणी, मार्गदर्शक, साथीदार, पुस्तकं, घराचं वातावरण, कपडे सगळं अट्रॅक्ट करता. बरं. आणि ह्याच्यावरती पण खूप छान एक रिसर्चेस आहेत. इनफॅक्ट बायोलॉजी ऑफ बिलीफ म्हणून हार्वर्ड मेडिकल कॉलेज, हे खूप मोठं मेडिकल कॉलेज आहे. हार्वर्ड मेडिकल कॉलेजचे डॉक्टर ब्रूस लिप्टन यांनी बायोलॉजी ऑफ बिलीफ म्हणजे मनोधारणा बदलल्याने पेशीच्या स्तरावरती, डीएनए, आरएनए, क्रोमोझोमच्या स्तरावरती त्याची बायोलॉजीमध्ये काय फरक पडतं. आणि त्यांनी दाखवलंय की ते जीन्स स्विच ऑन होतात आणि स्विच ऑफ होतात. बरं. म्हणजे मनोधारणा झाली की माझ्या आई वडिलांना डायबिटीज होतं, मला पण हेरिडिटरी का त्याला म्हणत खानदानी आलेला आहे, तुम्ही ते प्रकंपन सोडली की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला पण मिळणार वारसा. आणि तुम्ही सोबत म्हणलं की त्यांना मिळाला असो पण मी निरोगी राहणार आहे, तर ते जीन्स स्विच ऑफ होतात. वा, ग्रेट. हे हार्वर्ड मेडिकल कॉलेजचे प्रोफेसरनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. म्हणून संकल्प ऊर्जा ह्याचा अनुभव येणं आणि त्या अनुभवातून पुढे काम करणं ह्यानी खूप फरक पडतो. आणि आमचं जे यश आलेलं आहे, जे तुम्ही म्हटला की 250 पेशंट फक्त 2013 मध्ये, 3600 2014 मध्ये, आणि 13,000 तब्बल ह्या एका वर्षामध्ये 9 महिन्यातच. त्याचे फोटोग्राफ आम्ही आणलेले आहेत लोकांना बघण्यासाठी. हे यश आहे तुमचं एक मोठं, कारण की आज तुम्ही जवळपास 3 ते 4,000 पेशंट्सला डायबिटीज मुक्त केलेले आहे. अजून तुम्हाला टार्गेट मोठं आहे, पण नक्कीच ते पूर्ण होणार आहे, कारण की तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि नक्कीच तुम्ही देखील पेशंट्सला तुमच्याकडे येणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जी देतात की ह्याच्यापासून तुम्ही मुक्त होणार आहात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, कारण की तुम्ही मुंबईत आता येणार आहात. 31 आणि 1 नोव्हेंबरला तुमच्या कार्यशाळा आहेत, ह्याबद्दलही मला जाणून घ्यायचंय, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण फ्रीडम फ्रॉम डायबिटीज या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर प्रमोद, तुम्ही मुंबईत आता 31 आणि 1 नोव्हेंबरला असणार आहेत. लोकांना प्रचंड उत्सुकता असते की तुमची कार्यशाळा कधी असणार आहे आणि कुठे असणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? आमची कार्यशाळा सुरू होणार आहे 31 ऑक्टोबरला वसईमधून. याला आम्ही मुंबई परिक्रमा असं नाव दिलेलं आहे. बरं. वसईहून सुरू करणार आहोत 31 ऑक्टोबरला दुपारी 2 ते 4 स्वामीनारायण मंदिर पासून. बरं. ओके. आणि मग आम्ही ठाण्याला येतोय 31 ऑक्टोबरलाच संध्याकाळी 7 ते 9. तिथं मला वाटतं खारकर आळीत NKT सभागृह म्हणून आहे, तिथं दुसरी कार्यशाळा असणार आहे. आणि मग तिकडे रात्री मुक्काम करून मग दुसऱ्या दिवशी सकाळी वाशीला पोहोचतो साहित्य कला अकादमीमध्ये. ती सकाळी कार्यशाळा आहे 10 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत. तिकडून फिरतो आहोत आम्ही बांद्राला. आपलं नॅशनल कॉलेज बऱ्यापैकी फेमस आहे, तिकडं 2 ते 4 आहे दुपारी. आणि मग संध्याकाळी एंड करतो परिक्रमा दादरमध्ये 6:30 ते 8:30 वाजता. आणि ती होणार आहे BN वैद्य सभागृह हिंदू कॉलनीमध्ये. आधी ह्याच्यामध्ये पण एक विशेष गोष्ट झाली होती की आमचा आधी विचार होता की एका दिवसात एकच आपण प्रोग्राम घेऊ शकतो, कसं काय इतके लोकांना मॅनेज करणार, कारण एका वेळेस कधी कधी 300 कधी कधी 500 लोक येतात आणि इकडनं तिकडे मुंबईमध्ये कसं चालणार आणि कसं हालणार आपण. आणि
तो एक जुना अनुभव आमच्या आड येत होता. आणि मग बोलता बोलता आमच्या मिसेस डॉक्टर रितू, त्या पण बऱ्याच क्रिएटिव्ह आणि पॉझिटिव्ह कंपन सोडणाऱ्या, त्या म्हटल्या का नाही होऊ शकत, आपण एक टीम आधी पाठवू, दुसरी टीम मागून येईल. तर आम्ही असं करत करत 3 प्रोग्राम्स एका दिवसात करतो आहोत. शक्यतो एका दिवसामध्येच बहुतेक 1001 पेक्षा जास्त लोक जुडतील. त्यांचं रजिस्ट्रेशन म्हणा, त्यांचा प्रोग्राम म्हणा, सगळं व्यवस्थित होऊ शकणार आहे एका दिवसामध्ये. कारण काय, फक्त मनामध्ये संकल्प आहे. आणि अर्थातच ज्यांना कोणाला या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचंय आणि खरंच येण्याची इच्छा आहे आणि डायबिटीज पासून मुक्त व्हायचंय, तर त्यांनी नक्कीच आपले नंबर्सही डिस्प्ले होत आहेत डॉक्टर, त्या नंबरवरती नोंदणी करून घ्या. त्याचबरोबर वेबसाईट देखील आहे, त्या वेबसाईटवरती देखील जाऊन तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करू शकता. आणि अर्थातच एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे संकल्प करायचा आहे, डायबिटीज पासून मुक्त व्हायचंय, पण यशाचा पासवर्ड आहे हा मोठा, काय सांगाल? जे कोणी ऐकतायत ना, त्यांनी मस्तपैकी लांब श्वास घेत स्वतःच्या आयुष्याचा आढावा घ्यावा की आतापर्यंत मी कुठे पोहोचलोय, आणि जिकडे पण तुम्ही पोहोचलेला आहात त्याच्या मागे नक्की तुमचे चांगले संकल्प आहेत. बरोबर आहे. आणि अगर कुठे पोहोचलेला नसाल तर त्याच्या मागे नक्की काय ना काय तुमचे जुने अनुभव असू शकतील जे तुमच्या आड येत आहेत आणि तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत. बरोबर. आणि काहीतरी कंपन तुमच्यातून सुटतायत, त्या नामुष्कीचे, त्या अपयशाचे, आणि स्टुडंट असो, रुग्ण असो, सगळ्यांसाठी. म्हणून सगळ्यांना माझी कळकळीची विनंती की मानसिकता बदला. बरोबर आहे. नक्कीच मानसिकता बदला, सवयी बदला, तर नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि अर्थातच डायबिटीज पासून मुक्त व्हालच, मात्र यशाचं शिखर तुम्ही गाठू शकाल, एका वेगळ्या ह्याच्यावरती जाल. नक्कीच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केले, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.